नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपलं आहे रोटेशनल डायनामिक्स. त्यामध्ये आपण डिस्कस करत आहोत बघा आजच्या या सेशनमध्ये कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमला आपण एका व्हिडिओद्वारे आपण डिस्कस करूया. एक ॲनिमेशन आहे चांगल्या प्रकारचं, त्याद्वारे आपण डिस्कस करूया. कोनिकल पेंडुलम विषयीचे क्वेश्चन काय विचारले जातात बरं. तर कोनिकल पेंडुलम विषयी, कोनिकल पेंडुलम विषयी तुम्हाला एकतर डेरिवेशनचा पार्ट विचारतात बोर्डामध्ये, नाही तर मग दुसरं असतं बघा याच्यामध्ये याचे फॉर्म्युला, याचा फॉर्म्युला. ओके, कोनिकल पेंडुलम आणि आपलं नॉर्मल पेंडुलम वेगळं असतं का बरं. यस, वेगळं असतं. कोनिकल पेंडुलम परफॉर्म करतं बघा सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन याच्याविषयी आपल्याला बोलायचंच आहे. थोडंसं होल्ड करा, एका व्हिडिओद्वारे आपण डिस्कस करूया. आता थोडंसं बघूया आपण या सिम्पल पेंडुलमविषयी. बघा आपलं जे सिम्पल पेंडुलम आहे हे नेमकं असतं कसं आणि ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक कसा आहे बरं. हे घ्या सिम्पल पेंडुलम, जे की आपण अगोदर बघितलेलं असावं. ओके, सिम्पल पेंडुलम म्हणजे घड्याळाच्या खालचं पेंडुलम म्हणलं तरी चालेल, तुम्ही त्याला काही अडचण नाही आहे. सिम्पल पेंडुलम असं असतं बघा काहीसं. या टाईपमध्ये एक दोरी बांधली, दोरीच्या खाली तुम्ही ॲट द एंड एक वजन ठेवलं बघा, असं वजन ठेवलं. ह्या वजनाला तुम्ही काय केलं, एक असा फटका दिला जोराचा. ह्याला एक फोर्स एक्झर्ट केला याच्यावरती तुम्ही. ओके, इम्पल्स एक्झर्ट केला. किंवा तुम्ही ह्या वजनाला असं इकडनं सोडून दिलं, असं रिलीज केलं बघा, इथनं रिलीज केलं, इथनं रिलीज केलं किंवा इकडनं फटका दिला, तर काय करणार ते अशा टाईपची एक ऑस्युलेटरी मोशन परफॉर्म करणार बघा. अशी आणि अशी ऑस्युलेटरी मोशन परफॉर्म करणार. असं काहीच आहे की झोक्यावर बसल्यानंतर झोका कोणतरी मागं ओढणार, तुम्ही झोक्यावरती बसल्यात आणि असं सोडणार तो झोका, मग तुम्ही हा घ्या झोका. कुठली मोशन परफॉर्म करतात, ऑब्व्हियसली ऑस्युलेटरी मोशन आहे बघा, या टाईपची ऑस्युलेटरी मोशन आहे. याच्याविषयी बरंचसं काय काय बोलायचं आहे आपल्याला, ते पुढे बोलूया आपण त्या टॉपिकमध्ये. ओके, आता ह्याच्यामध्ये ह्या दोरीची लांबी असते बघा L. हे जे मास असतं M घेऊया आपण. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीवरती आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो म्हणून G असतं बघा. तर ह्याचा जो टाईम पिरियड असतो बघा, टाईम पिरियड T इक्वल्स टू असतो बघा 2π√L/G. हा टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे. मी टीला काय म्हणतो, टाईम नाही म्हणत, टाईम पिरियड म्हणतो बघा, टाईम पिरियड. तुम्ही सर टाईम पिरियड काय असतो बरं. बघा टाईम पिरियड आपण अगोदरही डिस्कस केलं आहे बघा. टाईम पिरियड काय असतो, सर्क्युलर मोशनमध्ये एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ. टाईम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट अ सिंगल रिव्होल्यूशन कॉल्ड एज द टाईम पिरियड. ओके ना, इट इज अ रेसिप्रोकल ऑफ द फ्रिक्वेन्सी, आपल्याला माहिती तो. या केसमध्ये टाईम पिरियड काय असणार, टाईम पिरियड काय असणार, त्याला आपण इथून सोडलं, तो इकडे जाणार, आणखी वापिस येणार, तेवढा वेळ, त्याच्या प्रवासातला तेवढा वेळ म्हणजेच त्याचं एक ऑस्युलेशन, आणि तेवढा वेळ म्हणजेच तो टाईम पिरियड असतो बघा. ह्याचं एक ऑस्युलेशन म्हणजे काय, इथनं सोडल्यानंतर तो इकडे जाणार, एक्स्ट्रीम लेफ्टला जाणार, मीनला येणार, आणखी एक्स्ट्रीम राईटला पोहोचणार. तो घेतलेला वेळ, इकून जाण्यामध्ये लागलेला वेळ, इथून इथे आला, इथून इथे आला, ते झालं त्याचं एक ऑस्युलेशन करण्यासाठी लागलेला कालावधी, वेळ, म्हणजे तो टाईम पिरियड असतो बघा. या केसमध्ये तो टाईम पिरियड आपल्याला डायरेक्टली घेतला आहे आपण इथं. आपल्या ह्या फॉर्म्युल्याच्या किंवा डेरिव्हेशनची गरज नाही आहे. हे ऑस्युलेटरी मोशन आपण नंतर डिस्कस करणार आहोत, आता डिस्कस करायचं नाही आपल्याला. टाईम पिरियड T इक्वल्स टू असतो बघा 2π√L/G. L म्हणजे त्या पेंडुलमची लांबी, ही लेंथ आहे बघा दोरी. ह्याला आपण रोप म्हणूया. ओके, याला आपण स्ट्रिंग म्हणूया. ह्या स्ट्रिंगची दोरीची लांबी आहे बघा ती, जी की इनएक्सटेन्सिबल असते, मासलेस असते, असं आपण कन्सिडर करत असतो बघा. टाईम पिरियड T इक्वल्स टू 2π√L/G. मासवरती टाईम पिरियड डिपेंड नसतो बघा. हे एक महत्त्वाचं बघा, मासवरती पेंडुलमचं हे जे मास छोटं आहे का मोठं आहे हे मॅटर करत नाही. टाईम पिरियड जो असतो, म्हणजे त्याला इथून सोडल्यानंतर इकडं जाण्याचा आणि वापस येण्याचा कालावधी जो असतो तो मासवरती अवलंबून नसतो बघा. मोठं मास घ्या, छोटं मास घ्या, आणखी छोटं मास घ्या, ते कशावरती अवलंबून असतं, त्या दोरीवरती अवलंबून असतो, दोरीच्या लांबीवरती अवलंबून असतो. आणि कुठं तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय, पृथ्वीवरती करताय तर G घ्या, मूनवरती करता तर G/6 घ्या, G/8 घ्या, काय जे असेल ते घ्या. G/6, G/8 वेगवेगळे आहे ना, आपल्याला माहिती आहे. सॅटर्न असेल, चंद्र, मंगळ ग्रह, तारे हे जे असते ना, त्यांच्यावरती वेगळी ग्रॅव्हिटीची Gची व्हॅल्यू वेगवेगळी असते बघा, कम्पेअर टू विथ अर्थ. हे आपलं मागचं बॅकग्राऊंड आहे बघा. हे माहिती असणं अपेक्षित होतं थोडंसं, म्हणून हे सांगितलं मी, याची पार्श्वभूमी. आता कोनिकल पेंडुलम जो आहे ना, कोनिकल पेंडुलम मात्र वेगळा असतो बघा. कोनिकल पेंडुलम नेमका असतो कसा, त्याच्यात कुठले कुठले फोर्सेस येतात हे मात्र तुम्हाला आधी समजून घ्यायचं आहे. ओके ना, आपण ते अगोदर व्यवस्थितपणे समजून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, हा आपला व्हिडिओ इथे असलेला, आपण याला प्ले करूया. कोनिकल पेंडुलमचा कन्सेप्ट काय आहे.
कोनिकल पेंडुलम कसं मूव्ह करतं, तर ह्या कोनिकल पेंडुलमला असं मूव्ह केलं जातं बघा. हे कोनिकल पेंडुलमचे जे वेट लावलं आहे, मास आणि वेट तुम्ही सेम घेऊ शकता, काही अडचण नाही. पण हे वजन खाली आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करू लागले. ही दोरी आहे, दोरीमध्ये येणारं हे टेन्शन आहे बघा. दोरी आहे, दोरीमध्ये येणारं हे टेन्शन, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि खाली असणार त्याचं वजन. खरं तर त्यांनी तर सेंट्रिपिटल फोर्स घ्यायला पाहिजे होता, पण काही अडचण नाही. सर्क्युलर मोशन आहे, त्यांनी फक्त काय दाखवलं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे, वजन खाली आहे आणि वरती टेन्शन आहे. एक व्हर्टिकल सोबत काहीतरी अँगल बनवण्यात त्याने थीटा, या टाईपचा असं बघा कोनिकल पेंडुलम. कारण कोन तयार होऊ लागला पाहिजे, कोन तयार होऊ लागला. असा आईस्क्रीमचा जसा कोन असून तसा कोन तयार होतोय, शंकू तयार होतोय, बरोबर की नाही. हे कोनिकल पेंडुलम आहे, याची ॲनालिसिस करायची आपल्याला आणि ह्याचा टाईम पिरियड काढायचा आहे बरं. ह्याचा टाईम पिरियड काढणं म्हणजे काय बरं, ह्याचा टाईम पिरियड काढणं म्हणजे काय, ह्या ज्या बॉलला एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी किंवा एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला कालावधी, तो याचा टाईम पिरियड असतो बघा. ह्या केसमध्ये कोनिकल पेंडुलम वेगळं आहे. ह्याला आपण ह्या टॉपिकमध्ये का स्टडी करतो, कारण ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू लागलं आहे बघा, तो मास. किंवा हे कोनिकल पेंडुलम कशाचं एक्झाम्पल आहे, एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. आणि आपला टॉपिकच काय आहे, सर्क्युलर मोशन. त्या सर्क्युलर मोशनमध्ये आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन बघत आहोत. आणि हे असतं बघा आपलं हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, हे सुद्धा असतं. याची आपण ॲनालिसिस करूया बघा. याची कशी ॲनालिसिस करायची, याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्सेस आपण थोडेसे ड्रॉ करूया. ओके, सेपरेट लेवलला आपण ड्रॉ करूया. चालतंय, तुम्हाला मान्य असेल आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. ह्याला साईडला घेऊया थोडंसं. आता कोनिकल पेंडुलम म्हणलं की याच्यामध्ये येणारे फोर्सेस मला तुम्हाला दाखवावे लागतील. याच्यामध्ये येणारे फोर्सेस मला तुम्हाला दाखवावे लागतील व्यवस्थितपणे. ओके, बघा प्रूफ बघूया आपण थोडक्यामध्ये. कोनिकल पेंडुलम सर्क्युलर मोशन करतोय बरं का परफॉर्म. हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे. सर्क्युलर मोशनचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. चला मी एक अशी डायग्राम ड्रॉ करतो. या टाईपमध्ये असलेले कोनिकल पेंडुलम एका मी एक्स्ट्रीम पोझिशनला कन्सिडर करतो. त्याला असं इथं आहे कुठंतरी उभं राहिलेलं ते. ह्या दोरीची लांबी घेऊया आपण अशी साईडला काहीतरी एल. ही एल ह्या दोरीची लांबी आहे. हे मास आहे बघा एम, पण ह्याचं वजन घेऊया आपण. वजन घेऊया हे डब्ल्यू इक्वल्स टू असं एम जी वजन. आणि या टाईपमध्ये हे सर्क्युलर मोशन अशी हॉरिझॉन्टल लेवलला परफॉर्म करत आहे. व्हर्टिकलसोबत त्यांनी एक अँगल बनवला आहे बघा. व्हर्टिकलसोबत त्यांनी एक अँगल बनवला, त्या अँगल आपण थीटा म्हणूया या केसमध्ये. आता ह्याच्यावरती येणारे कुठले फोर्सेस असतात बरं, फोर्सेस कुठले असतात. जर तुम्ही स्वतः त्या मासवरती जाऊन बसले, जर तुम्ही स्वतः त्या बॉलवरती जाऊन बसले, तुम्हाला कुठला फोर्स एक्सपिरियन्स होईल, सेंट्रिपिटल फोर्स एक्सपिरियन्स कराल तुम्ही का सेंट्रिफ्युगल कराल. तुम्ही सेंट्रिफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स कराल. तुम्हाला बाहेर फेकल्यासारखं वाटेल बघा. त्या मासवरती बसून तुम्ही असं फिरत आहात, तुम्हाला बाहेर ढकलल्यासारखं वाटतं बघा. असं वेगवेगळ्या पोझिशनला, इकडे गेला इकडे ढकलल्यासारखं, इकडे ढकलल्यासारखं, इकडे आल्या इकडे ढकलल्यासारखं, इकडे आल्यावर इकडे ढकलल्यासारखं असं वाटेल. ओके, मग बेटर काय करतो, दोन टाईपचे फ्रेम ऑफ रेफरन्स असतात ना, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल. मी काहीतरी नॉन इनर्शियल घेऊन टाकतो बघा. आपण स्वतःच जाऊन त्यावरती बसलो आहोत, म्हणजे फोर्स कुठला एक्सपिरियन्स कराल तुम्ही, तर सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही एक्सपिरियन्स कराल बघा. हे तर तुम्हाला माहिती आहे, हे कुठलं ॲक्सेलरेशन असतं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनच्या ऑपोजिटमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स असतो बघा, हा असा. कारण हे सर्क्युलर मोशन होऊ लागली ना, म्हणून हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ह्या दोरीमध्ये काय असणार बरं, दोरीमध्ये टेन्शन असतं बघा, टी. दोरीमध्ये टेन्शन टी असतं. ह्या लांबीला मी थोडंसं साईडला घेतो, कारण मला टेन्शनचे कंपाऊंड्स वगैरे दाखवावे लागतील. हे टेन्शन हे नेहमी ऑलवेज आवे असतं बघा. तुम्ही जर इथं उभं राहिले असाल तर टेन्शन हे तुमच्यापासून कसं असणार, नेहमी दूर असणार. सेंट्रिफ्युगल फोर्स असा इकडं असणार, वजन तर नेहमी खालीच असणार. आता ही जी दोरी आहे ती कशी असते बघा, मासलेस आहे बघा. मासलेस असणार, इनएक्सटेन्सिबल असते बघा. इनएक्सटेन्सिबल असणार ती, म्हणजे लांबणार नाही ती दोरी. हे पेंडुलम किंवा हे मास फिरू लागल्यानंतर ह्या दोरीची लांबी वाढणार नाही आहे, असं काहीच असतं बघा ते. ठीक आहे, नेक्स्ट मात्र आपल्याला दुसरं डिस्कस करायचं आहे. आता काय करायचं आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला बघूया आपण. ॲट इक्विलिब्रियम कंडिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. तुम्हाला सर इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय बरं, की ह्यामध्ये आपल्याला सगळे फोर्सेसला बॅलन्स करावं लागतं बघा. मी इथं उभं राहू शकतो बघा, जमिनीवरती उभं राहू शकतो. का बरं, माझं वजन म्हणजे ॲक्शन आहे बघा. ती कुठे ॲक्ट होते, खाली ॲक्ट होते. रिॲक्शन कोण देतं मला, खालची फरशी, खालचा सरफेस मला रिॲक्शन देतो वरच्या डायरेक्शनला. माझं जेवढं वजन तेवढंच खालनं रिॲक्शन, म्हणजे मी एका स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आता उभं राहिलो आहे बघा.
दोन टाईपचे इक्विलिब्रियम जनरली स्टडी करतो आपण. एक असते स्टॅटिक इक्विलिब्रियम, दुसरे असते डायनामिक इक्विलिब्रियम. ही डायनामिक इक्विलिब्रियम आहे बघा. म्हणजे डावा फोर्स बरोबर उजवा फोर्स, वरचा फोर्स बरोबर खालचा फोर्स, हे असं सगळं बॅलन्स झालेले असतात बघा. फोर्सेस कसे झालेले असतात, बॅलन्स झालेले असतात. तर ह्या केसमध्ये स्टडी करूया आपण कुठले कुठले किती किती फोर्सेस येतात. तर दोन तर फोर्सेस तुमच्या समोर घेतलेत मी. सेंट्रीफ्युगल फोर्स आहे आणि वजन आहे बघा. हा जो टेन्शन टी आहे, ह्या टेन्शन टीला ज्या ज्या वेळेस अशा टाईपचा इन्क्लाइंड फोर्स येत असतो बघा, हा इन्क्लाइंडच फोर्स आहे ना बघा. ज्या ज्या वेळेस अशा टाईपचे इन्क्लाइंड फोर्सेस येतात आपल्या ह्या फिजिक्समध्ये किंवा डेरिव्हेशन्समध्ये, आपण त्यांना काय करतो असतो, त्याला स्प्लिट करतो, त्याला रिझॉल्व्ह करतो असतो बघा. आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फोर्सेसमध्ये रिझॉल्व्ह करत असतो आपण त्याला, कारण तेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एक्स डायरेक्शनला आणि वाय डायरेक्शनला त्याला स्प्लिट करा, त्या फोर्सला तोडा तुम्ही. एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शनला त्याला तोडा तुम्ही. तोडलं आपण. हा समजा एक फोर्स आहे एफ, काहीतरी अँगल बनवतोय तो, हॉरिझॉन्टलसोबत तो काहीतरी अँगल बनवत आहे. तर मी ह्या एफला तोडलं, एफला दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलं. एक आडवा पार्ट आहे त्याचा आणि एक हा उभा पार्ट आहे बघा. हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड द व्हर्टिकल कंपोनंट. जर फोर्स असेल एफ आणि हा जर अँगल थिटा असेल तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट असतो बघा एफ कॉस थिटा आणि व्हर्टिकल कंपोनंट असतो बघा एफ साइन थिटा. असे ते कंपाऊंड्स, असं त्याला रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस, त्याला तोडलं आहे आपण फोर्सला दोन डायरेक्शनला. कधी करायचं असतं बरं असं, ज्या वेळेस तुम्हाला असा कधी असा आडवा फोर्स, तिरका फोर्स दिसेल तुम्हाला, तिरका फोर्स दिसेल. समजा हे हॉरिझॉन्टल ॲक्सिस, हा व्हर्टिकल ॲक्सिस, त्यांनी समजा इथं काहीतरी अँगल बनवला थिटा. हा काय आहे समजा फोर्स नाही, आता काहीतरी वेगळं घेऊया. ह्याला मी काहीतरी असं म्हणतो, ह्याला असं म्हणतो की ही व्हेलॉसिटी आहे बघा, अशी काहीशी व्हेलॉसिटी आहे. तर व्हेलॉसिटीचा हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि व्हेलॉसिटीचा हा व्हर्टिकल कंपोनंट. अँगलच्या बाजूचा कंपोनंट कुठला असतो, कॉस असतो बघा. तर व्ही कॉस थिटा, व्हेलॉसिटीला आपण तोडलं ना व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. अँगलच्या बाजूचा असतो बघा व्ही कॉस थिटा आणि अँगलपासून दूर असतो बघा व्ही साइन थिटा. म्हणजे फोर्स असेल, ॲक्सेलरेशन असेल, व्हेलॉसिटी असेल, या टाईपमध्ये काही पण असू शकतो. त्याला स्प्लिट करायचं म्हणजे अशी प्रोसेस असते बघा. तर इथं टेन्शन दिसतं तुम्हाला, हे टेन्शन आहे बघा असं काहीसं. त्या टेन्शनला आपण काय करूया, स्प्लिट करूया बघा. कसं स्प्लिट करायचं, कसं स्प्लिट करावं लागेल ह्या टेन्शनला तुम्ही काय करा, इथनं स्प्लिट करण्यापेक्षा थोडंसं वरती स्प्लिट करा. इकडे स्प्लिट केलं आणि असं इकडे स्प्लिट केलं, कारण गडबड होईल ना, कॉमन होईल ना ह्यांच्यामध्ये. हा अँगल किती आहे, थिटा आहे बघा. हा अँगल किती आहे, 90 आहे बघा, असा 90 आहे. हा अँगल किती असणार, 90 मायनस थिटा असणार. हा अँगल किती असणार, हा अँगल असणार मात्र थिटा. नाहीतरी तुम्हाला माहिती आहे अल्टरनेट अँगल तयार होतात की नाही. धिस लाईन अँड धिस लाईन दे आर पॅरल टू इच अदर अँड हिअर इज द कॉमन लाईन जॉईनिंग टू दिस टू लाईन्स. हा अँगल किती आहे, थिटा. सो अँगलसुद्धा किती असणार, थिटा असणार. थिटाच्या बाजूचा कंपाऊंड कुठला असतो, थिटाच्या बाजूचा कंपाऊंड असतो बघा टी कॉस थिटा. आणि थिटापासून दूरचा कंपाऊंड कुठला असणार, हा असणार टी साइन थिटा. असे कंपाऊंड्स घेणं आपल्याला अपेक्षितच आहे याच्यामध्ये, तरच आपण डेरिव्हेशन करू शकू याच्यामध्ये. कंपाऊंड्स कसे घेतले नक्कीच तुम्हाला समजलं असेल. हा घ्या. आता ॲट इक्विलिब्रियम पोझिशन आपण तर कंपाऊंड घेतले, इक्विलिब्रियम पोझिशन. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त कुठला फोर्स येतो का, सेंट्रिपिटल फोर्स नाही घ्यायचा तुम्हाला इथं, कारण तुम्ही ऑलरेडी सेंट्रीफ्युगल घेतला आहे. सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेस इनर्शियल आणि नॉन इनर्शियलमध्ये आपण एक्सपिरियन्स करतो. नाहीतरी मागच्या क्लासमध्ये मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघून घ्या. सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल फोर्स बाय विद्यार्जन सायन्स अकॅडमी असं करा वाटलं असतं, किंवा विद्यार्जन सायन्स अकॅडमीमध्ये तुम्हाला हे सगळं समजूनच येईल. फोर्सेसची सिक्वेन्स कशी लावलेली आपण, लेक्चरची सिक्वेन्स. ओके. सो हे टेन्शनला आपण स्प्लिट करा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलमध्ये. आता आपण बॅलन्सिंग करूया बघा. बॅलन्सिंग कशी, हॉरिझॉन्टल फोर्सेस बॅलन्सिंग, इथं तुम्हाला लिहावं लागेल बॅलन्सिंग हॉरिझॉन्टल फोर्सेस. हॉरिझॉन्टली डाव्या साईडचा फोर्स बघा ना, उजव्या साईडचा फोर्स बघा. डाव्या साईडला कुठला आहे, एफ आहे बघा. उजव्या साईडला कुठला आहे, हा टी साइन थिटा आहे. तर मी काय करतो, एफ म्हणजे काय, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. सो लिहिला मी mv²/r इक्वल्स टू टी साइन थिटा. तुम्ही असं करण्याची दाट चान्सेस आहेत बघा. पण तुम्हाला काढायचं काय हे सुद्धा बघून घ्या. तुम्हाला काढायचं काय, टी काढायचं आहे. मग इथं mv²/r लिहा किंवा mr⍵² लिहा, चालतंय, काही अडचण नाही, सध्या तरी चालतंय. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. ओके. बॅलन्सिंग व्हर्टिकल फोर्सेस, हे घ्या, व्हर्टिकल फोर्सेस बॅलन्स करूया आपण. आता व्हर्टिकल फोर्समध्ये वरती कोण आहे,
वरती आहे बघा टी कॉस थिटा आणि खालती आहे वेट एम जी. सो इथं लिहितो मी वेट एम जी इक्वल्स टू इथं काय आलं हे टी कॉस थिटा आलं काहीसं असं. ओके, ह्याला मी इक्वेशन नंबर 2 दिलं. काढायचं आहे काय मला याच्यावरनं, मला काढायचं याच्यावरनं टाईम पिरियड काढायचा आहे याचा. पण त्याच्या अगोदरची काही माहिती मला अगोदर काढणं अपेक्षित आहे. पण आपला टी म्हणजे काय, हा टी आहे का, मी जरी अगोदर बोललो असेल बाय मिस्टेकली, हा टी म्हणजे हा टेन्शन आहे बघा, हा टी म्हणजे हा टेन्शन आहे. वाटलंच ह्या टेन्शनला आपण टी डॅश घेऊया. एवढ्या एक्सप्रेशन पुरतं आपण काय करूया, ह्या टेन्शनला असं टी डॅश घेऊया. टी डॅश म्हणजे टेन्शन आहे बघा. आणि आपल्याला काढायचं काय, टाईम पिरियड काढायचा आहे बघा. आपल्याला टाईम पिरियड काढायचा आहे. बरं, टाईम पिरियड काढायचा आहे. कसा काढणार बरं टाईम पिरियड तर इथं दिसतच नाही तुम्हाला कुठे. तर काय करायचं असतं बघा, mv²/r ऐवजी mr⍵² जर ठेवलं, हे थोडंसं सोपं जाईल बघा तुम्हाला. हे थोडंसं सोपं जाईल. म्हणजे हे काय अवघड जाईल का, ह्यानी तुम्हाला पुढे आणखी एक स्टेप वाढावी लागणार आहे. तर बेटर मी काय करतो, हे जे एक्सप्रेशन आहे FCF म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सला मी mv²/r लिहिण्याऐवजी mr⍵² लिहितो आणि त्याच्या अगोदर राईट साईडला असलेलं टी डॅश साइन थिटा जसंच तसं ठेवतो. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 इकडं आहे बघा आपलं हे एम जी स्मॉल करावं लागेल ना मला इथं, कारण वरती मी स्मॉल केलं आहे. हे MG आणि राईट साईडला आहे बघा टी डॅश कॉस थिटा. इक्वेशन 1ला मी इक्वेशन 2नं डिवाइड केलं तर जमेल का, जमेल. त्यावरनं काय भेटेल मला, त्यावरनं काहीतरी भेटेल कमीत कमी. बघूया आपण, करूया आपण असं लगेचच बघा. डिवायडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1ची उजवी साईड मी इकडे लिहितो बघा अगोदर. त्याला म्हणतो टी डॅश काय होतं, हे साइन थिटा होतं. आणि इकडे मी आता नवीन इम्प्रूव्ह केलं काय होतं, mr⍵² होतं. असं होतं बघा. इकडे असणार आपलं हे टी डॅश कॉस थिटा आणि इथं असणार आपलं हे ॲज युज्युअल MG. ओके, हे एम कॅन्सल झालं, टी डॅश कॅन्सल झालं. साइन थिटा अपॉन कॉस थिटा जशाच तसंच ठेवतो मी, कारण थोडेसे चेंजेस होणार आहेत पुढे आणखी याच्यामध्ये. इक्वल्स टू r⍵² अपॉन G. आरला काहीतरी करावं लागेल ना आपल्याला, आरला काहीतरी करावं लागेल बघा. नेमकं आर कुठलं घेतलं तुम्ही, हा प्रश्न विचारलाच नाही मला. कसं विचारतात, बरोबर की नाही. आर कुठलं घेतलं, हे जे सर्कल आहे ना, हे जे डिस्टन्स आहे बघा, हे डिस्टन्स आहे बघा आर, हे डिस्टन्स आहे आर. आणि हे डिस्टन्स किती आहे, एकदम अगोदर दाखवत होतं बघा, हे डिस्टन्स होतं आपलं हे L. तर आर, L आणि थिटा ह्यांचा ट्रायंगलच मी ड्रॉ करतो. कसं आहे, हे व्हर्टिकल हे तर सोडून द्या, हे आहे माहिती आपल्याला. यस, ह्या टाईपचा ट्रायंगल तयार होईल बघा. ह्या ट्रायंगलमध्ये हा अँगल थिटा आहे. हे डिस्टन्स किती आहे आपलं, हे आर आहे. आणि हे डिस्टन्स आहे आपलं हे L. तर याच्यामध्ये थोडासा फॉर्म्युला वापरतो बघा मी काहीसा. काय फॉर्म्युला वापरतो, साइन थिटा बरोबर अपोजिट साईड दॅट इज द आर आणि हे आहे हायपोटेनियस L. कारण आपल्याला आर माहीत नाही, L माहिती आहे. जे पेंडुलम घेणार त्याची लांबी माहिती असते तुम्हाला, कोनिकल पेंडुलमची. म्हणून आपण आरला Lच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करणार बघा. R इक्वल्स टू L साइन थिटा असं एक्सप्रेस करणार. कारण हे तुम्हाला माहिती आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल. बट आर विषयी थोडं सांगणं मुश्किल आहे, कठीण आहे. सो आरलाच तुम्ही रिप्लेस करून टाका मग. ओके, मग ह्या एक्सप्रेशनमध्ये मी काय करेल, आरच्या ऐवजी काय करेल, L साइन थिटा. ओके, आणि हे ⍵² अपॉन G ॲज इट इज. मग यावरनं तुम्हाला काय करता येईल यावरनं, तर ह्या साइन थिटा आणि इकडच्या साइन थिटाला कॅन्सल करता येईल तुम्हाला असं काहीसं. ओके, मग राहिलं काय खाली 1 अपॉन कॉस थिटा इक्वल्स टू L⍵² अपॉन G असं काहीसं आलं. ओके, आता तुम्हाला माहिती असावं टाईम पिरियड काढायचा ना आपल्याला, हा टाईम पिरियड टी काढायचा आहे. टाईम पिरियडचं आणि ओमेगाचं काही रिलेशन आहे का, आहे. ओमेगा इक्वल्स टू अँग्युलर व्हेलॉसिटी इक्वल्स टू हे 2π/t असतं बघा, हे असं काहीसं 2π/t असतं. सो याचाच आपण वापर करूया. सो ⍵² इक्वल्स टू काय आलं, डायरेक्टली सांगितलं तर जमेल का सांगा मग. ⍵² इक्वल्स टू काय येणार, ह्या जीला वरती पाठवा, हे जी असं वरती आलं, ह्या Lला इकडं पाठवा, L कॉस थिटा असं काहीसं आलं. म्हणजेच फायनली काय आलं, ओमेगा इक्वल्स टू √G अपॉन L कॉस थिटा. हे भेटलं मला ओमेगा. दॅट्स कॉल्ड ॲज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणा, नाही तर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणा. एक एक्सप्रेशन आलं बघा, हे ओमेगा इक्वल्स टू √G अपॉन L कॉस थिटा. हे मात्र तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. बट काढायचं काय आपल्याला, टी काढायचं आहे. सो टी इक्वल्स टू काय असतं आपल्याकडं, टी इक्वल्स टू असतं बघा 2π/ω. हे असं असणार. चला मी याला इथंच लिहितो, कारण जास्त पुढे गेलं असतं मग तुम्हाला आठवणार नाही. याला मी इथेच लिहितो असं काहीसं.
सो टी इक्वल्स टू आहे आपल्याकडं 2 पाय बाय ओमेगा. सो 2 पाय ओमेगा ॲज इट इज ठेवूया आपण इथं अंडर रूट ऑफ जी हे यल कॉस थीटा. यल कॉस थीटा वरती जाणार आहे 2 पाय अंडर रूट ऑफ यल कॉस थीटा आणि जी ॲज इट इज डिनॉमिनेटरलाच राहणार आहे. सो हेर इज द टाईम पिरियड फॉर द कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा टाईम पिरियड कसा असतो, असा असतो. फक्त ॲडिशनली काय लागले, नॉर्मल पेंडुलमचा टाईम पिरियड काय होता, टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ यल बाय जी होता. फक्त ह्याच्यामध्ये ॲडिशनली काय लागले, कॉस थीटा असं लागलं आहे. एवढाच फरक आहे, याच्यामध्ये बाकी काही फरकच नाही एक्सप्रेशनमध्ये. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं हे कोनिकल पेंडुलम आणि त्याचा टाईम पिरियड जो असतो तो असा काहीसा असतो. ह्या टाईम पिरियडवरनं फ्रिक्वेन्सी पण काढता येते आपल्याला, कारण टी इक्वल्स टू आणि एफ ह्या दोघात रिलेशन आहे बघा. टी इक्वल्स टू काय असतं 1/f असं असतं. मग एफ इक्वल्स टू दॅट इज द फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 1/t असं लिहू शकतो मी याला. मग तुम्ही विचार की सर फ्रिक्वेन्सी काय असतं बरं. फ्रिक्वेन्सी म्हणजे जे कोनिकल पेंडुलम जे आहे किती रिव्होल्युशन्स करेल एका सेकंदाला, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स परफॉर्म्ड इन 1 सेकंड इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन द हर्ट्ज. हर्ट्जमध्ये त्याला मोजतो आपण. तर याला आपण रिप्लेसमेंट करू शकतो ह्या टाईम पिरियडला ह्या फॉर्म्युल्यानं. मग फ्रिक्वेन्सीची सुद्धा एक नवीन फॉर्म्युला तयार होईल. पण एवढे सगळे फॉर्म्युले ध्यानात ठेवण्यापेक्षा हा एकच ध्यानात ठेवा, टाईम पिरियडवरनंच तुम्ही ओमेगा काढायचा आणि टाईम पिरियडवरनंच तुम्ही काय काढायचं, फ्रिक्वेन्सी काढायचं. हे आपलं असं हे एक्सप्रेशन. ओके, काय केलं बरं आपण एक्झॅक्टली याच्यामध्ये फोर्सेसचं बॅलन्सिंग केलं बघा. फोर्सेसचं बॅलन्सिंग केलं. असं फिरणारं पेंडुलम त्याच्यावरती कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होते, फोर्सेस कुठले कुठले ॲक्ट होतील बघा. फोर्सेस कुठले कुठले ॲक्ट होतील याच्यावरती, ह्याची कधी कधी तुम्हाला फ्री बॉडी डायग्रामसुद्धा विचारली जाते. पण ठीक आहे, मी आता ते न सांगता जस्ट फोर्सेस सांगतो बघा. इकडं असणार हा टेन्शन फोर्स असतो बघा, इकडं हा सेंट्रिफ्युगल फोर्स असतो, इकडं हे त्याचं वजन असतं बघा. ओके, असं हा प्रश्न असाही सॉल्व केला जाऊ शकतो, असाही सॉल्व केला जाऊ शकतो. एक्झाम्पल, इकडे हे वजन जे आहे हे टेन्शन टी घेतलं तुम्ही, इकडं सेंट्रिपिटल फोर्स घ्या आणि इकडे हे खाली वजन घ्या. हे वजन ॲज युजल खालीच असतं, हे सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आणि हा टेन्शन टी. असाही दोन्ही पद्धतीने हा प्रश्न सॉल्व केला जाऊ शकतो, काहीच अडचण नाही आहे. तुम्ही व्यवस्थित फक्त त्याला काळजीपूर्वक बघून घ्या. नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग नेट फोर्स कसा येतो, काय येतो त्याची ॲनालिसिस करावं लागते बघा. ह्या केसमध्ये कसं करावं लागेल तुम्हाला, नेट फोर्स म्हणजे सी पी मायनस ह्याचा टीचा इकडं कुठला कॉम्पोनंट आला होता आपला, हा टी साईन थिटा कॉम्पोनंट आला होता. FCP मायनस टी साईन थिटा इक्वल्स टू 0 असं काहीसं घेईल मी हे इक्वेशन. ओके, नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. पण असं करण्यापेक्षा बेटर नेट फोर्स म्हणलं की तुम्ही असं करा ना बघा. ही स्टेप पण करू शकता तुम्ही. एफ नेट टुवर्ड्स द सेंटर म्हणजे काय असतो, FCP असतो. मग सेंटरकडं कुठला फोर्स आहे, सेंटरकडं फोर्स एकच आहे बघा, टी साईन थिटा. त्यालाच आपण काय म्हणूया, FCP म्हणूया आपण, FCP म्हणूया. ते एकच तुमचा आन्सर असे होऊन जाईल. ओके, हे असंच इक्वेशन आलं होतं का नव्हतं आपलं, एक इक्वेशन आपलं असं आलं होतं काहीसं. ओके, फक्त FCP ऐवजी FCF आलं होतं, त्याला आपण असंही रिप्लेस करू शकतो ना, MR ओमेगा स्क्वेअर. कारण CPचाही फॉर्म्युला MR ओमेगा स्क्वेअर असतो. कधीही नॉन इनर्शियल फ्रेममध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपं जातं म्हणून आपण नॉन इनर्शियल फ्रेम वापरत असतो. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सेस आपण आतापर्यंत कन्सिडर केले आहेत बघा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. नक्कीच याला तुम्ही बघा, नोट डाऊन करून घ्या. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.